नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम माय यूट्यूब चॅनल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विद्यार्थ्यांनो चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशनही मिळत जातील. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण क्लास 6 या वर्गासाठी सब्जेक्ट पाहणार इंग्लिश या सब्जेक्टमध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये लेसन पाहत होतो, द मॅजिक हर्ब. या लेसनचे पॉईंटर्स या ठिकाणी आपण लर्न करत होतो. तर पॉईंटर्समध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट, सेकंड, थर्ड हे तीनही क्वेश्चन मी मागील व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेले. आता क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी मी एक्सप्लेन करत आहे. क्वेश्चन नंबर 4, द के इन नॉक इज अ सायलेंट. नॉक या शब्दामध्ये के हा जो शब्द आहे हा कसा आहे, सायलेंट आहे, म्हणजे के या शब्दाचा उच्चार होत नाही. इट इज नॉट प्रोनाऊन्सिएशन. इट इज नॉट प्रोनाऊन्स या ठिकाणी या के या शब्दाचा उच्चार होत नाही. राईट टू अदर वर्ड्स विथ अ सायलेंट के. असे आपल्याला दोन अजून वर्ड शोधायचे की ज्या वर्ड्समध्ये के हा जो वर्ड आहे हा कसा आहे, सायलेंट आहे, म्हणजे के या वर्डचा त्या वर्डमध्ये के या लेटरचं त्या ठिकाणी प्रोनाऊन्सिएशन होत नाही, तो सायलेंट असतो. मग असे कोणते वर्ड आहे? मग ते वर्ड आहे नी आणि नो. नी आणि नो हे दोन वर्ड हे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो. माझ्या नोटबुकमध्ये मी नोट डाऊन केलेले. नो या वर्डमध्ये के हा वर्ड सायलेंट आहे. नी या वर्डमध्ये के हे जे लेटर आहे हे कसं आहे, सायलेंट आहे. म्हणजे हे दोन वर्ड के या वर्डपासून तयार होतात आणि या दोघेही वर्डमध्ये के हे जे लेटर आहे हे या ठिकाणी सायलेंट आहे. मग त्याचप्रमाणे आता अंडरलाईन द सायलेंट लेटर इन द फॉलोइंग वर्ड्स. या ठिकाणी खाली आपल्याला वर्ड्स दिलेले आहेत. खाली आपल्याला हे वर्ड्स दिलेले आणि या वर्ड्समध्ये कोणकोणते लेटर्स हे या ठिकाणी सायलेंट आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी ह्या वर्ड्समध्ये जोही लेटर आहे, जो सायलेंट लेटर आहे त्याच्या खाली मी अंडरलाईन केलेली आहे. मग फर्स्ट वर्ड आहे राईट. राईट या वर्डमध्ये डब्ल्यू हा जो लेटर आहे, डब्ल्यू हे जे लेटर आहे हे कसं आहे, सायलेंट आहे. राईटमध्ये जी हे लेटर सायलेंट आहे. रिस्टमध्ये डब्ल्यू हे लेटर सायलेंट आहे. त्यानंतर पाम याच्यामध्ये यल हे लेटर सायलेंट आहे. स्कूलमध्ये एच हे लेटर सायलेंट आहे. सीसरमध्ये सी हे लेटर सायलेंट आहे. पिक्चरमध्ये टी हे लेटर सायलेंट आहे. लिसनमध्ये ट हे लेटर सायलेंट आहे. लिसन या टचा उच्चार होत नाही, टचं प्रोनाऊन्सिएशन होत नाही, म्हणून या ठिकाणी ट हे लेटर सायलेंट आहे, त्याच्या खाली अंडरलाईन केली. राईममध्ये एच हे लेटर सायलेंट आहे. आवरमध्ये एच हे लेटर सायलेंट आहे. म्हणजे या ठिकाणी या वर्ड्समध्ये कोणकोणते लेटर सायलेंट आहे त्याच्या खाली मी अंडरलाईन ही केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. रीड व्हॉट द फॉलोइंग कॅरेक्टर्स आर टेलिंग टू यू. खाली काही सेंटेन्सेस दिलेले आणि हे सेंटेन्सेस त्या ठिकाणी या सेंटेन्समध्ये कॅरेक्टर आहे आणि त्या कॅरेक्टरने ते सेंटेन्सेस त्या ठिकाणी टेल केलेले म्हणजे सांगितलेले. मी या ठिकाणी फर्स्ट या ठिकाणी हे सेंटेन्स आहे, आय एम वाईल्ड बोअर. मी एक वाईल्ड बोअर आहे. वाईल्ड बोअर मीन्स रानडुक्कर. आय लिव्ह इन दिस जंगल. मी या जंगलात राहतो. आय शार्पन माय टस्क यस्टरडे. कालच मी माझे जे काही सुळे आहे त्यांना धार लावली. टस्क मीन सुळे, शार्प धार लावणे. नाऊ आय एम रेडी. मी आता तयार आहे. आय विल ड्राईव्ह माय एनिमीज अवे. माझा शत्रू जर आला तर मी त्या शत्रूवर केव्हाही हल्ला करू शकतो. अशा प्रकारे मी या ठिकाणी तयार आहे. असं हे जे फर्स्ट सेंटेन्स आहे याच्यामध्ये हा जो वाईल्ड बोअर आहे हा कॅरेक्टर आहे आणि त्याने या ठिकाणी स्वतःविषयी काही सेंटेन्स हे या ठिकाणी सांगितलेले आहे. त्यानंतर सेकंड आहे हाय, आय एम न्यूजो.
हाय, मी न्यूजो आहे. लास्ट वीक माय टीचर आस्क अस टू डू अ प्रोजेक्ट. माझ्या टीचरने मला एक प्रोजेक्ट तयार करण्यासाठी दिला. आय विल व्हिजिट प्लॅनेट अर्थ टू माय प्रोजेक्ट. आणि ह्या प्रोजेक्टसाठी मी पृथ्वीवरील जे प्लॅनेट आहे त्याला त्या ठिकाणी व्हिजिट देणार आहे, भेट देणार आहे. आय लिव्ह ऑन अ फार वे प्लॅनेट. आणि मी त्या ठिकाणी त्या प्लॅनेटच्या जवळ जाईल किंवा त्या प्लॅनेटची सर्व माहिती मिळवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेल. या ठिकाणी न्यूजो हे कॅरेक्टर आहे. त्यानंतर थर्ड सेंटेन्स, गुड आफ्टरनून फ्रेंड्स. शुभ दुपार मित्रांनो. दिस इज माय फ्रेंड फॉक्स. हा माझा मित्र आहे फॉक्स. वन्स ही प्लेड अ ट्रिक ऑन मी. एकदा त्याने एक ट्रिक या ठिकाणी मला सांगितली होती. आय टॉट हिम अ लेसन. आणि त्या ट्रिकपासून मी एक धडाही त्या ठिकाणी शिकलो होतो. नाऊ ही विल बिहाव हिमसेल्फ. आणि म्हणून आता अशा प्रकारे तो स्वतःविषयी कॉन्फिडन्सली त्या ठिकाणी राहत असतो आणि वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून त्याचं जे काही जीवन आहे तो त्या ठिकाणी व्यतीत करत असतो. त्यानंतर डी, वी हॅव अँड इन जापान. आम्ही जापानमध्ये आहोत. वी ट्राय टू यूज अ मॅजिक हर्ब ऑन अ पुअर मर्चंट. आम्ही या ठिकाणी जापानमध्ये आहोत आणि आम्ही जे काही मॅजिक हर्ब आहे हे मॅजिक हर्ब त्या पुअर मर्चंट्ससाठी यूज करणार आहोत. वी विल नेवर यूज द मॅजिक हर्ब अगेन. परंतु आम्ही आता पुन्हा ते मॅजिक हर्ब यूज करणार नाही. अशा प्रकारे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 5 याच्यामध्ये काही कॅरेक्टर आहे आणि कॅरेक्टरने त्या ठिकाणी आपले वेगवेगळे जे काही त्यांनी काय भूमिका या ठिकाणी निभवल्या आहे त्या भूमिकेविषयी या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे. हे सेंटेन्स आपल्याला रीड करायचे होते, तर हे या ठिकाणी मी रीड केलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.